राम राम मंडळी, मी ब्लिसफुल कविता. सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या सुंदर सकाळी तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मस्त गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. सर्वत्र प्रसन्न वातावरण झालेले आहे. संपूर्ण सृष्टी सकारात्मक ऊर्जेने भरलेली आहे आणि निसर्गातील हीच सकारात्मकता आपल्याला आपल्या आयुष्यात हवी आहे. तर फक्त एकच काम करायचं, ते म्हणजे रोज स्वतःसाठी 20 मिनिटे काढायची. आता या 20 मिनिटात काय करायचं, तर मेडिटेशन करायचं. मेडिटेशन हा शब्द आपण रोज ऐकतो, वाचतो, बोलतो. बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की मेडिटेशन करण्यासाठी अध्यात्माची गरज असते किंवा एका विशिष्ट वयाची गरज असते. तर असे बिलकुल नाही आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान, पण हा झाला मेडिटेशन या शब्दाचा अर्थ. मग मेडिटेशन म्हणजे नक्की काय? तर आपले विचार, आपले चित्त स्थिर करणे, मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेतून आनंदाच्या अवस्थेकडे नेण्याचे कौशल्य म्हणजे मेडिटेशन. आपण रोज हजारो विचार करत असतो. त्यातील काही विचार हे भूतकाळातील कटू आठवणींचे असतात, तर काही भविष्यातील चिंतेचे. आपण मानसिक पातळीवर खूप धावत असतो. आपल्याला आयुष्यात खूप काही हवं असतं आणि ते मिळवण्याच्या प्रयत्नात आपण मनशांती हरवून बसतो. हीच मनशांती आपल्याला परत मिळवायची असेल तर मेडिटेशन हे उत्तम मेंटल एक्सरसाइज आहे. जेव्हा आपण गिल्ट, राग, अतिविचार, अनामिक भीती, नैराश्य, चिंता या सगळ्यातून जात असतो, तेव्हा आपली इंद्रिये सुस्त आणि कंटाळवाणी होतात. आपली एनर्जी लेवल लो होते. तेव्हा मेडिटेशनने आपल्याला आपल्यातील जागरूकता वाढवण्याची संधी मिळते. म्हणजेच आपल्या मनात विचारांचा जो गोंधळ सतत चालू असतो ना, त्यातील नेमके आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करतो आणि आपल्या विचारात स्थिरता येते. कोणती गोष्ट सोडून द्यायची किंवा कोणती गोष्ट स्वीकारायची हे आपल्या लक्षात येतं. एका संशोधनाद्वारे असे सिद्ध झाले आहे की मेडिटेशनमुळे आपल्या आयुष्यातील 99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. जसे की निद्रानाश, राग, चिंता, अनामिक भीती, नैराश्य, एन्झायटी, त्वचेच्या समस्या, केस गळती, मायग्रेन आणि बरंच काही. मेडिटेशनमुळे आपण आपल्या स्वभावात स्वीकृती आणतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांबद्दल अपराधीपणा व भविष्याची चिंता सोडून वर्तमान काळात जगायला सुरुवात करतो. स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या आयुष्यात मेडिटेशनला खूप महत्त्व दिले. स्वामीजींना एका इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आले होते की अशी एक गोष्ट जी तुम्ही आयुष्यभर करू इच्छिता. स्वामीजींनी उत्तर दिले, मेडिटेशन. मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे जी मी आयुष्यभर करू इच्छितो. स्वामीजींचा विश्वास होता की मेडिटेशन नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. ते मनाला एकाग्र करून आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वापर्यंत पोहोचवण्यास मदत करते. म्हणूनच रोज स्वतःसाठी 20 मिनिटे वेळ काढून स्वतःला फुल चार्ज करूया आणि येणारा प्रत्येक दिवस सकारात्मकतेने जगूया, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.